महनीय एक किंवा दोन व्यक्तींची मुलाखत घेत असतो. ते मुलाखतीचं स्वरूप म्हणजे मुलाखत असं नसून आपल्याला त्याने दिलेला एक संदेश आहे की आपण जे काही संतांच्या विचाराने आपण भारावलेले असतो, अशा वेळेला आपल्या आत्मनोमोक्षार्थम जगद्हितायचं, आपलं स्वतःचं मुक्ती आणि जगताचं कल्याण किंवा त्यासाठी जे मार्ग संतांनी दाखवलेले आहेत. तुका म्हणे तुम्ही चला याचे वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी, हे जे मार्ग आहेत, तर आपल्या अंतःकरणात ज्यांच्याविषयी अत्यंत आदराचं स्थान असतं, अशा कोणी महान व्यक्तींना आपण दरवर्षी सांगतो. जितके लोक अष्टादश ऐकत नाहीत त्याच्यापेक्षा अधिक लोक ह्या मुलाखतीचंच आत्तापर्यंत नेहमी लोक कधी सांगतात किंवा हे करतात. हजारो लोक ती मुलाखत ऐकूनच आपल्या जीवनामध्ये या वर्षीच्या दैनंदिनी काय करणार, आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन केलं पाहिजे किंवा वारकरी संप्रदायाचा जो प्रचार आणि प्रसार व्हावा. कारण ह्याची आवश्यकता अशी आहे की श्री संत गुलाबराव महाराज असं म्हणाले की हा वारकरी संप्रदाय जो आहे तो विश्वधर्म होण्याची योग्यता त्याच्यात आहे. अशा प्रकारचं समन्वय महर्षी गुलाबराव महाराजांसारख्यांनी ज्या अर्थी भाकीत केलेलं आहे, त्या अर्थी त्या विचाराचं अनुष्ठान करणारे जे महापुरुष आहेत, तर त्यांचा काही संदेश आपल्याला श्रवण करायला मिळावा आणि आपल्या अंतःकरणामध्ये काही साधना प्रणालीची निश्चिती व्हावी. यासाठी आपल्यामध्ये या कोणत्या त्रुटी आहेत त्या त्रुटी भरून आणण्यासाठी त्यांनी जीवनामध्ये केलेलं जे अनुष्ठान आहे त्याची आपल्याला ते जे मार्गदर्शन करतील तर त्याची उपयोगिता होते. म्हणून आज अगोदर या ठिकाणी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत गुरुवर्य अभयजी टिळक, की ज्यांचा एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून जवळजवळ भारतभर ओळखलं जातं. परंतु ते त्यांच्या व्याख्यान, त्यांची जीवनप्रणाली जर आपण पाहिली किंवा त्यांचे विचार, त्यांच्या असणाऱ्या भावनांचा उत्कर्ष, तर त्या ठिकाणी ते पूर्णपणे संत वाङ्मयाला समर्पित असं जीवन आहे. तेव्हा या ठिकाणी गुरुवर्य सरांनी हा जो जीवनाचा प्रवास केला आणि त्याच्यातून जो आनंद मिळवला, आत्ताचा शेवटचा अभंग होता आनंदावाप्ती. आपण पाहिलं त्यांची व्याख्यान ऐकताना, हे गावो नाचू विठो तुझा करू अनुवाद, हे व्यासपीठावर बसल्यावरच कळतं. त्यांच्या व्यासपीठावरूनच हे सगळे हावभावच आपल्याला त्यांच्या शब्दापेक्षा जास्त मार्गदर्शक होतात. तर आम्ही विनंती करून सरांना सांगितलं की आपण आले पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या संपूर्ण आळंदीचं जे एक गंभीर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. अध्यापक जीवन जगत असताना गुरुवर्य राऊत महाराजांच्या संस्थेमध्ये ते सर्व विद्यार्थ्यांना अध्यापन करतात आणि त्यांचं जो एक एक शब्द आहे त्या शब्दावरूनच त्या अंतःकरणातल्या ज्या धारणा आहेत त्या आपल्याला अभिव्यक्त होतात आणि बऱ्याचशा अभिव्यक्त होत नाही. कारण हे लोक जे आहे ते आपलं जे काही अलौकिक अतिंद्रिय अशा प्रकारच्या अनुभूतीचं प्राकट्य करायला एक प्रकारे संकोच वाटत असतो आणि ते काही वावगय असं नाही. परंतु अशा पुरुष जेव्हा समाजासमोर आपले विचार भावना प्रगट करून आपल्याही त्या भावनांचा उत्कर्ष किंवा विचाराचं गांभीर्य वाढवण्यासाठी त्यांची काही मदत व्हावी, या एवढ्याच एका उद्देशाने या ठिकाणी आपण थोडा वेळ त्यांना काही प्रश्नोत्तरी करणार आहोत. आता तो वेळ थोडा असल्यामुळं आणि आज परिसमाप्तीचा दिवस असल्यामुळं अनेक लोकांना प्रश्न करता येणार नाहीत. परंतु या ठिकाणी खरं तर ही थोडी व्यापक अशी मुलाखत किंवा चर्चा पाहिजे. तर जेव्हा प्रसंग येईल तेव्हा आपण तशाही प्रकारचं करू. परंतु आज काहीतरी महत्त्वाचं मनोगत त्या दोन महात्म्यांच्या मुखारविंदातून आपण थोडंसं ऐकू. नंतर गुरुवर्य बाबा या ठिकाणी बोलतील आणि समाप्ती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर ह्या कार्यक्रमाची समाप्ती होईल. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
या ठिकाणी आज आपल्या परमभाग्याने या व्यासपीठावर गुरुवर्य टिळक सरांची उपस्थिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. हा एक आपल्या जीवनातील अलभ्य अशा प्रकारचा लाभ किंवा भाग्याचा क्षण आहे. तर या निमित्ताने अत्यंत अल्प वेळामध्ये सरांना थोडं त्रास देऊन आपण प्रत्येक वेळेला बोलावलं, परंतु त्यांनाच असं वाटतं की आपण मिळवलेली विद्वत्ता, आपण केलेली साधना, आपल्या ठिकाणी असणारं शब्दज्ञान, अर्थज्ञान आणि अर्थरूपता, समन्वय दृष्टी ही हृदयाहृदये एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण आयशे अर्जुना, अशा प्रकारचे धारणा असल्यामुळं त्यांत आपल्या हृदयात ते जे विचार आहेत ते तुमच्या आमच्या हृदयात संक्रमित व्हावेत या इच्छेने गुरुवर्य सर पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला प्रश्न गुरुवर्यांना एवढाच पहिल्यांदा विचारतो की आपण बालपणापासून जी आपल्याला संत वाङ्मयाची आवड निर्माण झाली, पांडुरंगाची अतूट अशी भक्ती आपल्या अंतःकरणात निर्माण झाली, याचं बालपणापासून काही कारण मीमांसा किंवा आपली अनुभूती सांगता येईल का? रामकृष्ण हरी. एक अत्यंत मनपूर्वक पहिल्यांदा निवेदन असं करतो की मी इथे अत्यंत संकोचाने बसलेलो आहे. मला या प्रकारच्या मुलाखतीची अजिबात सवय नाही आणि या पद्धतीने बोलणं हे मला फार भीती वाटते. कारण ज्ञानोबारायांसारख्या महापुरुषाने पांडुरंगाकडे मागणं मागितलं आहे की माझे असते पण लोपो नामरूप हरपो मज झडे वासिपो भूतजात. पण केवळ महाराजांना नाही म्हणवत नाही म्हणून मी आलो आहे बरं का. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, गेले 2-3 वर्ष ते माझ्या मागे आहेत. मी टाळत आलो, पण शेवटी किती टाळायचं याची लाज वाटल्यामुळे मी आज आलो आहे. पण मी जे बोलतो आहे किंवा जे महाराजांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे ते आपण फार मनावर घेऊ नका बरं का. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. आपण जो महाराज प्रश्न विचारलात ना त्याचं उत्तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही माहीत नाही. याचं कारण असं आहे की एक गोष्ट आहे, कशी कुणाला ठाऊक, लहानपणापासून मला आवड आहे आणि माझी आई जी आठवण सांगते ती मी वयाचा 2.5-3 वर्षाचा असतानाची आहे. कारण मी पुण्याला राहतो आणि आपले दोन्ही सोहळे पंढरीच्या वाटेवरती आमच्या म्हणजे लकडी पुलावरनं पुढे जातात. त्यावेळी माझी आई मला कडेवर घेऊन सोहळा बघायला गेली होती. आता ते साल, माझा 63 सालचा जन्म आहे, 65-66 वगैरे साल असेल. माझी आई मला असं सांगते की मी तिच्या कडेवरती बसलो होतो आणि दोन्ही हातात तिचा चेहरा माझ्याकडे वळवून मी तिला फक्त एकच वाक्य वारंवार म्हणत होतो की हे लोक मला फार आवडले. म्हणजे जो सोहळा चालला होता दिंड्या ते मला भयंकर आवडलं असं मी तिला त्या वयात सांगत होतो, असं आई माझी मला सांगते. आणि महाराज माझ्यावरती खरोखर ज्ञानोबारायांची कृपा अशी आहे की ज्या वयात मला काही कळत नव्हतं त्या वयात जी माझ्या मनामध्ये भावना झाली की हे लोक मला आवडले, त्यांची संगती गेले 40 वर्ष मला मिळाली. हे माझ्यावरती संतांचे अनंत उपकार आहेत. परंपरा म्हणाल तर कदाचित एक धागा असा असू शकतो. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे हैदराबादचे होते आणि माझ्या आजोबांचे मोठे भाऊ ते निजामाच्या सेवेमध्ये होते, निजामाच्या महसूल खात्यामध्ये ते होते. मी त्यांना बघणं शक्यच नव्हतं, पण माझ्या आईने त्यांना बघितलं होतं. तर माझी आई असं सांगते की ते जे रामचंद्र काळे असं त्यांचं नाव होतं. माझ्या आईची आठवण अशी आहे की अतिशय सत्शील ते गृहस्थ होते. त्यांचा विवाह झाला, त्यांना एक मुलगा झाला आणि विवाहानंतर त्यांची पहिली पत्नी वारली. त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही. माझे जे आजोबा होते, माझ्या आजोबांचं पण तसंच झालं. त्यांचंही लग्न झालं आणि त्यांची पहिली पत्नी वारली, त्यांनाही लग्न करायचं नव्हतं पुन्हा. पण माझी पणजी म्हणजे माझ्या आजोबांची आई त्यांना असं म्हणली की तुम्ही दोन्ही मुलांनी लग्न नाही केलं तर घरातले कुळाचार कोण चालवणार.
म्हणून माझ्या आजोबांनी दुसरं लग्न केलं, पण माझ्या आजोबांच्या मोठ्या भावाने लग्न केलं नाही. ज्यांची आठवण माझी आई असं सांगते की ते अत्यंत सच्छील आणि निरीच्छ होते. म्हणजे 1 तारखेला पगार झाल्यानंतर कचेरीतनं घरी येताना वाटेत कोणीही गरजू त्याने म्हटलं की मला थोडी मदतीची गरज आहे, तर ते सगळा पगार देऊन टाकायचं त्याला. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य महाराजजी माझी आई सांगते की आयुष्यभर त्यांनी घर आणि नोकरी आणि घर एवढंच केलं. कधीही मित्रांच्या मध्ये बसणं नाही, काही नाही. आणि कामावरनं घरी आल्यानंतर बाकीचे जे काही देहधर्म आहेत ते करून बाकीचा वेळ जो राहील तो ते अखंड जय जय विठोबा रखुमाई असं भजन करत घरामध्ये अखंड ते येरझाड घालत असायचे. आणि त्यांच्या आईवरती त्यांची आतोनात भक्ती होती. त्यामुळे माझी पणजी म्हणजे आजोबांची आई ज्यावेळी वारली त्या दिवशी त्यांनी औध्वदेहिक झाल्यानंतर त्यांचा नियम असा होता की रोज कामाला जाताना आईला नमस्कार करून जायचा. तर आई देवाघरी गेल्यानंतर त्यांची जी तिथे प्रतिमा होती तिला त्यांनी हंबरडा फोडून साष्टांग नमस्कार घातला की आता तुमचं देहरूपामध्ये मला दर्शन नाही आणि हेच तुमचं आता स्मरण, हेच मला तुमचं दर्शन. ह्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. त्यामुळे कदाचित एक शक्यता मला असं वाटते की तो जो काही संस्कार आहे माझ्या चुलत आजोबांचा तो कदाचित माझ्यामध्ये आला असावा. आणि दुसरं शेवटचं अगदी आम्ही पुण्याला जिथे राहत होतो मला अगदी आठवतं, मला काही कळत नव्हतं, पण आमच्याकडे महिन्याचे वारकरी यायचे. आणि मला अगदी आठवतं म्हणजे त्या महिला होत्या. तेव्हा मला काही पंचांग वगैरे करायचं नाही, पण माझ्या लक्षात एवढं होतं की महिन्यातल्या एका विशिष्ट दिवशी त्या आजी यायच्या. त्या आजी आल्या की त्यांची पताका घरामध्ये मला उभी दिसायची आणि त्यांची वळकटी दिसायची की मी ओळखायचो की त्या आजी आल्यात. आणि मग त्यांचं आमच्या घरी संपूर्ण स्नान, भोजन आणि विश्रांती घेऊन मग त्या त्यांच्या पुढच्या वाटेला जायच्या. हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो काय ठेव किंवा पुंजी ही माझ्या बाबतीत एवढीच आहे बरं का महाराज. पण कुणाला ठाऊक आनंद म्हणजे आवड मला अत्यंत लहानपणापासून आहे, ही गोष्ट तितकीच खरी आहे. याच्या पलीकडे काही फार माझ्या काय पोतडीत नाही आहे बरं का महाराज, अगदी खरं सांगतो मी. आणि संत वाङ्मयाची आवड आपल्याला कशी का आणि केव्हापासून काय महाराज ते मला खरं सांगू का, मी जवळपास BA होईपर्यंत मला फार काही माहिती नव्हती म्हणजे अभंगांची आवड खूप होती, पण गाथा, ग्रंथ, मालिका हे सुद्धा मी कधी बघितलेलं नव्हतं. मला फक्त एवढंच व्हायचं की सकाळी 6 वाजता पुणे आणि मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर भक्ती संगीत लागतं. त्यावेळी अभंग लागले की मला खरंच माहीत नव्हतं की म्हणजे मालिका वगैरे कुठे मिळतात, कारण तसं कधी मला संबंध नव्हता आला. मी कागद आणि पेन घेऊन तिथे अभंग दिसले की ते ऐकून लिहून काढायचो, कारण मला माहीतच नव्हतं. अगदी योगायोगाने मला ते 81 किंवा 82 साल असेल, पुण्याचं आबासाहेब गरवारे कॉलेज जे आहे तिथे एक मोठं ग्रंथ प्रदर्शन लागलं होतं आणि त्याला मी गेलो होतो. मी BAच्या पहिल्या वर्षाला होतो. तिथे महाराज पहिल्यांदा मला भजन मालिका हा काय प्रकार असतो तो दिसला. आणि अगदी योगायोगाने त्या भजन मालिकेचं संपादन मामासाहेबांनी केलेलं होतं, मामासाहेब दांडेकरांनी. ती भजन मालिका मी आणली आणि तिथपासून मला जरा कळायला लागलं की अरे असे अभंग आहेत, असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग ज्ञानेश्वरी गाथा वगैरे मी आपलं बघितलं, पण खऱ्या अर्थाने BA पासून मी जिथे राहतो फर्ग्युसन कॉलेज रोडवरती जे ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आहे, खरं आपल्या ज्ञानोबा यांच्या पायवारी सोहळ्यातला तो अधिकृत विसावा आहे बरं का. आता ते मंदिर मूळ रस्त्यापासून आत गेलं आहे म्हणून पादुका आत येत नाहीत, पण तिथे मी भजनाला जायला लागलो. कारण तिथे हरिपाठ दर गुरुवारी म्हणजे गुरुवार, सोमवार, एकादशी हरिपाठ, दर महिन्याच्या वद्यत्रयोदशीला कीर्तन, श्रावणामध्ये महिनाभर हरिपाठ, नवरात्रामध्ये 9 दिवस हरिपाठ, काकडा, हे सगळे मी हॉस्टेलला राहायला गेल्यानंतर म्हणजे साधारणपणे 85 सालानंतर माझा याची जरा जास्ती व्यवस्थित परिचय झाला असं आपण म्हणू. आणि तिथपासून मी अभ्यास नाही म्हणणार, काय म्हणणार महाराज, अभ्यास हा मी केलेला नाही आहे खरं तसा. म्हणजे मला आपल्यासारखे इथे ही सगळी उपासकांची बांधी आली आहे. मला इथे बसल्यानंतर खूप भीती वाटते, कारण आपण अत्यंत निष्ठेने, एकाग्रपणे, निर्धाराने जी उपासना करतात तशी मी काही केलेली नाही आहे. आणि आजसुद्धा मी करतो असं म्हणणं फार धाडसाचं आहे.
आवड ही गोष्ट खरी आहे, पण केवळ हे सगळं म्हणजे संत काय शिकवतात आणि ह्याचा आपल्या जगण्याशी संबंध आहे महाराज. मला सगळ्यात ह्या आपल्या परंपरेचं विचारांचं जे वैशिष्ट्य आणि ताकद आहे की आपल्या जगण्याशी याचा थेट संबंध आहे. म्हणजे भूपालीमध्ये महाराज असं म्हणतात की प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे नचले चोरी उरली राहे वासना. इतकं आपल्या जगण्याशी हे भिडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कसं जगायचं आहे हे कळण्याच्या सगळी गमकं ही या वाङ्मयामध्ये आहे. त्यामुळे मला कायम प्रश्न असा पडतो की आपण जे वाचतो, म्हणजे महाराजांचा एक फार तुकोबारांची गोड अवस्था आहे. महाराज म्हणतात बोलविसी तैसे आणि अनुभवा, नाही तरी देवा विटंबना. मला कायम ही भीती वाटते की आपण पाठ करतो, म्हणतो, प्रवचनं करतो, कीर्तनं करतो, पण आपण जे बोलतोय किंवा आपल्याकडनं जे बोललं जातं संतांच्या कृपेने त्याच्याशी सुसंगत आचरण आहे का आपलं. आणि तिथे मला असं वाटतं की पदोपदी माझंच मला वाटतं की क्षणोक्षणी आपला पराभव होतोय, कारण आपण बोलतोय एक संतांचे अभंग, पण आपलं आचरण जे आहे, कारण ते अवघड आहे फार. ते तुकोबारांचं प्रमाण आहे ना की विष खावे ग्रासो ग्रासी मग उतरे कसी. हा आचरणाचा प्रांत आहे आणि ते फार अवघड आहे. म्हणजे मला आता 40 वर्षानंतर एवढं पक्क कळलं आहे की हे केवळ बोलण्याचं, निरूपण करण्याचं, पारायणाचं, पाठांतराचं हे शास्त्र नाही आहे. ज्ञानोबा जे म्हणतात अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी आहे, हे जगण्याचं शास्त्र आहे आणि ते फार अवघड आहे. हा म्हणजे 40 वर्षाचा माझा गोषवारा एवढाच आहे की आपण करतोय हे सगळं फार, म्हणजे पुन्हा तुकोबारांचे शब्द आहेत की बोलाचीच कडी बोलाचाचं भात, जेवून या कोण तृप्त झाला. तसं किंवा कागदी लिहिता नामाची साखर चाटिता मधुर गोडी नेदी, तसं मला वाटतं की हे आपण करतोय पण फार आपण तोकडे आहोत हे करायला. याच्यात फार अवघड आहे. म्हणजे त्या शब्दाला जागणं हे फार अवघड आहे. आपल्याला तरी परिपूर्णता नाही आली असं आपल्याला वाटत असतं, तरी ज्या काळात संप्रदायाकडे आपण वळा त्यावेळेपासून आपल्याला आम्हाला असे आनंदाची असं तुकोबाराय म्हणतात. त्याप्रमाणे आपल्याला तशी आल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये काय स्थायी भावाने आपल्या प्रवृत्ती नसते. तर बाबा आपल्याला असं वाटतं की नाही मला सुद्धा पूर्वीच्या जीवनापेक्षा दररोज अधिक नवीन अशा प्रकारची आनंदाची अभिव्यक्ती झाली, म्हणून मी याच्यामध्ये स्थिर आहे. काय जबरदस्त अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तर मला माहीत नाही की ह्या केवळ वाचनाचा परिणाम आहे, आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचा परिणाम आहे का अगदी 7 वर्ष ज्ञानोबारायांनी मला सेवेमध्ये घेतलं त्यांची ही कृपा आहे. पण मी एवढं तरी आज तुमची क्षमा मागून बोलतोय बरं का. मी एक महाराज निश्चित झालं, आता मला माझ्या मनाला कुठलीही गोष्ट लागत नाही बरं का. हे अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्यासमोर. मी पहिल्यांदा आज हे बोलतोय. मला काही हल्ली म्हणजे मी याचा अर्थ मी बधीर झालोय असं नाही, बधीर नाही आहे, पण खरंच होत नाही आता दुःख काही. म्हणजे आणि दुसरं कदाचित असं असेल, पुन्हा कदाचित तो माझ्या ह्याच मी म्हटल्याप्रमाणे पणजोबांचा गुण असेल. महाराज मला कधीच काही हवं असंही वाटत नाही हल्ली. मला हे मी पहिल्यांदा बोलतो बरं का. तुम्ही म्हणजे मला हे खरं लाज वाटते बोलताना, पण झालंय बाबा. सरांचं व्यक्तिमत्व इतकं महान आहे. आर्थिक करायचं म्हटलं तर ते खूप काही करू शकले असते किंवा अजूनही करू शकते, परंतु अर्थात ही गोष्ट त्यांच्या गावीच नाही मला तसं नाही काय महाराज अगदी तुम्हाला करतो. ही सगळी ह्याच्यात माझं कर्तृत्व शून्य आहे. ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे. महाराज मला सांगा, आपण चांगलं जगायला काय लागतं? फार श्रीमंत जगायला पैसा लागतो, त्याच्याबद्दल मी अजिबात ते प्रत्येकाच्या वृत्तीचा भाग आहे. चांगलं जगायला आपल्याला काय लागतं? फार मला बघा, देवाच्या कृपेने चांगल्या कुळात जन्म झाला, देवाच्या कृपेने चांगले आईवडील लाभले, देवाच्या कृपेने चांगले गुरुजन मला लाभले, देवाच्या कृपेने मित्र चांगले लाभले, पांडुरंगाच्या कृपेने मला चांगली बायको मिळाली, त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा इथे हो खरी गोष्ट आहे.
ही अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे देवाचीच कृपा आहे माझ्यावरती, कारण तिने कधीही मला आत्तापर्यंत तू हे कर किंवा तू हे करू नकोस असं आत्तापर्यंत कधीही सांगितलं नाही. आणि त्या बाबतीमध्ये मला खरोखर असं वाटतं की जशा तुकोबारायांच्या जिजाबाई साहेब होत्या, हे बघा त्यांचं सिनेमातली जी प्रतिमा आहे ना ती आपण पूर्णपणे मनातनं काढून टाकूया. कोणताही महापुरुष घरची साथ नसेल तर परमार्थ करू शकत नाही. तुकोबाराय जेव्हा म्हणतात पूर्ण बोध हा स्त्री भरतारा संवाद धन्य जी ही वादा ऐकला, ते जे नातं आहे, ती जी वृत्ती आहे ती माझ्या बायकोची पण आहे. हे अगदी मी आज जाहीर सांगतो. ती आली नाही तर तिला बरं वाटलं असतं जरा, पण नंतर आपल्या सगळ्या सारख्यांचं मला अलोट प्रेम मिळालं. आणि अगदी सांगतो आलाच, माझी लायकी आहे म्हणून नाही, ज्ञानोबाराय कृपाळू आहेत म्हणून त्यांनी मला सेवेत घेतलं. मला कधीही असं वाटलं नाही की आपण विश्वस्त झालो म्हणून आपली लायकी आहे. माझी खरंच लायकी नाही. ते इतके कृपाळू आहेत की त्यांनी मला सेवेची संधी दिली. या सगळ्याचा हा परिणाम आहे. म्हणजे पैसे लागतातच, पण किती लागतात महाराज पैसे. मी अगदी तुम्हाला सांगतो, एक म्हणजे ते गृहस्थ आज आहेत, कराडपाशी राहतात. एकदा ते मला म्हणले, हे वाक्य त्यांचं आहे की महाराज चांगलं जगायला फार पैसे नाही लागत. इथे चांगलं जगायचा अर्थ जी ज्ञानोबारांची उभी आहे की जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. आमचा वारकरी संप्रदाय जो आहे, आमचा वारकरी विचार जो आहे हा नीतीचा विचार आहे. आमचं जीवन नैतिकतेने चाललं पाहिजे आणि नीतीने जगायला पैसा नाही लागत. नीतीने जगायला संतांचं मार्गदर्शन लागतं. एवढं मिळालं ना, आणखी काय मिळवायचं असतं माणसाला. त्यामुळे मला काही वाटत नाही बाबा फार. म्हणजे जर सगळ्या गरजा भागल्या, वाचायला हवी ती पुस्तकं मिळाली, कुठेही जाता येतं ते झालं, चांगली नोकरी मिळाली, आणखी काय लागतं माणसाला. त्यामुळे मला पैसा वगैरे लोभ नाही असं नाही, तो मिळाला जेवढा गरजेचा होता तेवढा. आता आपल्याला जे काही वारकरी जीवनशैलीनं जे वारकरी जीवन जगतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अर्थार्जनाविषयी आपल्यासाठी त्यांची दृढ धारणा झालेली नसते. तर अशा वेळेला साधारणपणे आपण काय संधी देऊ शकता? जो वारकरी आहे तो श्रीमंत असला किंवा दरिद्री असला, मध्यम असला, तरी त्याला परमार्थिक जीवन जगण्यासाठी अर्थार्जना संबंधाने त्याची कशी धारणा असावी किंवा त्याच्या जीवनात गरजा कशा कमी करता येतील, कोणत्या आवश्यक आहे कोणत्या अनावश्यक आहे याविषयी खरं का महाराज, हे मी सांगायला अपात्र माणूस आहे. अपात्राच्या पेक्षा आहे की जे माझं आकलन आहे संपूर्ण आमचा म्हणजे विशेषतः तुकोबारायांची जी भजन आहे की जोडून याद नव्हतं उदास विचारे विच कधी. महाराज मला अगदी प्रामाणिकपणे असं वागतं. बघा मी हे जे बोलणार आहे याच्यात कुणावरती मला टीका करण्याची इच्छाही नाही, माझा तो हेतू पण नाही. पण आमच्या संप्रदायाने जो परमार्थ आम्हाला शिकवलेला आहे तो प्रपंच सांभाळून करण्याचा परमार्थ आहे. आणि तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे, की उत्तम पद्धतीने नेकीने नीतीने केलेला प्रपंच हा परमार्थाचा पाया आहे. आणि त्यामुळे पुन्हा मी हे पुढचं वाक्य बोलतोय, कुणीही त्याचा गैरसमज करून घेऊ नये. कीर्तन आणि प्रवचन याच्यावरती आपला व्यावहारिक उपजीविका चालवावी असं आमच्या संप्रदायाने शिकवलंय असं मला तरी वाटत नाही. माझी अगदी विनंती आपल्याला आहे, या दोन गोष्टी आपण वेगळ्या ठेवाव्यात. आपला चरितार्थ, आपला व्यावहारिक जीवन, आपला प्रपंच याची जी वृत्ती आहे ती वेगळी ठेवावी. आणि कीर्तन प्रवचन हा केवळ अत्यंत आनंदाचा भाग आहे, हा तो वेगळा ठेवावा. मी याचं कारण सांगतो. ह्याच्यात काही बी प्रपंच करीत काय होतं, माझा व्यक्तिगत अनुभव मी आपल्याला सांगतो. आपला जो छंद आहे ना तो जर आपण उपजीविकेचं साधन केलं तर तो छंद राहत नाही, तो धंदा बनतो. रागू नका. पुन्हा मी हे बघा मला आणि याचं आपल्याला अत्यंत रोकडं उदाहरण 2020, 21 आणि 22 कोविडच्या काळामध्ये याचं अत्यंत दारुण चित्र आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. की जे
केवळ बघा, मी अजिबात कोणाच्याही भावनेबद्दल शंका घेत नाही. जे पूर्ण वेळ कीर्तन प्रवचन करतात असेल, त्यांची श्रद्धा असेल, म्हणजे मला शंका घेण्याचा पण अधिकार नाही. पण ते झाल्यामुळे जेव्हा अशी अत्यंत एक काहीतरी अचाट आपल्यावरती संकट जेव्हा येतं, तेव्हा खूप लोकांची म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती झाली. हे जर आम्ही टाळलं असतं की कीर्तन प्रवचन हा पूर्णपणे हा आनंदाचा भाग आहे, तो तेवढ्याच पुरता त्याच का ते जेव्हा करायचं तेव्हा पूर्ण 100% करायचं, पण तो वृत्तीचा भाग बनवू नये असं मला अत्यंत मनपूर्वक वाटतं. कारण आणि याचं कारण आहे, आम्ही जेव्हा आमच्या संतांनी आम्हाला जे शिकवलं आहे त्याच्या आधारे जीवन जगण्याचा प्रयत्न करत जेव्हा आम्ही आमचा व्यवहार करतो, तेव्हा त्या व्यवहाराची गुणवत्ता बदलते आणि ती आपल्या फायद्याची असते. हे मी अगदी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो. म्हणून मला महाराज काय वाटतं की अभ्यास हा अभ्यासाच्या ठिकाणी आणि अभ्यासाकरताच करावा. अभ्यासापासून अर्थप्राप्ती ही दोन जीवनाची अंग माणसाने आपण अत्यंत वेगळी ठेवावीत. म्हणून तर महाराज तुम्ही सांगा ना, मला कायम माझा हरिपाठ ना, हरिपाठाच्या पहिल्या ओळीच्या पुढे माझा हरिपाठ कधी जातच नाही. अशा अर्थाने देवाची द्वारी उभा क्षणभरी ज्ञानवर आहे काय म्हणतात तो. कारण प्रापंचिकाला तेवढाच वेळ आहे, पण तो क्षण जो आहे तो सर्वस्वाने उभा राहावं तिथे. हे मला झालेलं आकलन आहे की आम्ही जर वारकरी असू, आणि मुख्य म्हणजे महाराज खरं सांगू का, वारकरी असणं ही फार जबाबदारीची बाब आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार ही व्याख्या मला लागू पडत नाही. त्या अर्थाने मी स्वतःला वारकरी म्हणणं अपात्र आहे. मी वारकरी सांप्रदायिक आहे, वारकरी नाही आहे. कारण वारकरीची व्याख्या ज्ञानोबांनी करून ठेवलेली, मी आहे का तसा? मी वारकरी सांप्रदायिक आहे. म्हणजे संप्रदायाची जी परंपरा आहे, संप्रदायाचा जो बोध आहे, संप्रदायाची जी शिकवण आहे, त्याच्याशी सुसंगत जीवन जगण्याचा मी प्रयत्न करतोय. मी वारकरी सांप्रदायिक आहे, पण ही सुद्धा अत्यंत जबाबदारीची जाणीव आहे. मला भीती वाटते, कारण अभय टिळक आणि अभय टिळक वारकरी सांप्रदायिक ह्या दोन गोष्टींमध्ये खूप अंतर आहे. मी वाटेल तसं बोललो, वाटेल तसं वागलो, वाटेल तसं वर्तन केलं तर मला दोष नाही लागणार, संप्रदायाला लागतो. लोकांना काय वारकरी या, काय सांप्रदायिक, याला सांप्रदायिक म्हणायचं का, याची मला कायम भीती वाटते. म्हणून अतिशय आपण या संप्रदायामध्ये आलोय, बघा बघा आपण संप्रदायामध्ये आलोय हे स्वतःच्या इच्छेने आलेलो आहोत. आपण जर आलेलो आहोत तर आपल्यावर अतिशय मोठी जबाबदारी आहे की आपण वारकरी आहोत, आपण वारकरी सांप्रदायिक आहोत. ही संपूर्ण परंपरा, त्या परंपरेने शिकवलेला बोध, त्यांचं तत्वदर्शन आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याची आपल्याकडनं असणारी अपेक्षा, हे आपल्याला सतत भान ठेवणं हे अत्यंत गरजेचं आवश्यक आहे. कारण जर आपल्याकडनं काही चुकीचं झालं तर आपण फालतू आहोत, ही माझी धारणा आहे. म्हणजे मला काय अभय टिळक आज मेला उद्या लोक विसरून जातील, पण संप्रदाय आमचा जो आहे त्याच्या आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. म्हणून त्या जबाबदारीचं भान ठेवून जगण्याचा प्रयत्न करणं हे प्रत्येक सांप्रदायिकाचं महाराज कर्तव्य असं मला वाटतं. वारकरी संप्रदायातली जे तत्वज्ञान आहे किंवा भक्ती संबंधाने धारणा आहे, तर ह्या संपूर्ण मानव जातीसाठी आज आपला अनेक संप्रदाय किंवा अनेक धर्माचाही आपला अध्ययन आहे किंवा त्याचा विचार झालेला आहे. तर अखंड मानव जातीसाठी वैश्विक पातळीवर या संप्रदायाचे तत्वज्ञान याचा प्रचार प्रसार होणं हे निश्चित अत्यंत आवश्यक आहे अशी आपली पक्की धारणा. निश्चित किंबहुना मी तुम्हाला असं म्हणेन, इतका सोपा आणि म्हणून इतका अवघड हा बोध दुसरा नाहीच. आपण नाव जे जे भेटे भूत ते मानजे भगवंत, हे इतकं हे रोकडा अध्यात्म आहे, हा रोकडा परमार्थ आहे. ह्या पद्धतीने जर आम्ही जगायला लागलो ना तर खरंच द्वैत उडणार नाही आमचं. हा मला फार वाईट काय वाटतं महाराज, म्हणजे आता फार बोलतो मी, बाबांना फार वेळ ताटकळत नाही ठेवणार. ही जी महाराज आम्ही जी विभागणी केली ना की हे आमचं पारमार्थिक जीवन, हे आमचं प्रापंचिक जीवन, हेच वारकरी दृष्टीला मान्य नाही आमच्या. म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे ज्ञानोबा जे म्हणतात ना, की आम्हाला ही जी भूमी की प्रेम हा आमचा पाया आहे. मी फक्त एक ओळ सांगतो ना, पण थांबवायला मला खूप लाज वाटते, बाबा पण थांबवत ठेवलेलं आहे. मला सांगा महाराज, गुरुपरंपरेमध्ये तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गैनीनाथा आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छंदा लादले सहज स्थिती. ती नाथ संप्रदायाची जी योगमुद्रा आहे, किती प्रचंड परिवर्तन जगामध्ये आमचा व्यवहार सुधारावा म्हणून संतांनी केलेलं आहे. ती योगमुद्रा
मच्छिंद्रांनी आपल्या शिष्याकडे देताना तिचं रूपांतर केलंय प्रेममुद्रेमध्ये. ही प्रेममुद्रा हा आमचा सगळ्यात मोठा ठेवा आहे आणि संपूर्ण आमचा जगाचा व्यवहार त्याच्यावरती आहे. त्यामुळे प्रेम, समता आणि बंधुता हे जे तीन मूलभूत, यारे यारे राहणं थोरं याती बनते ना, काय हा बंधुतेचा उद्गार आहे. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. अरे ह्याच्यापेक्षा वेगळी समता काय आहे. ही तीन मूल्य जी आहेत हे आमच्या संप्रदायाचं सगळ्यात अमूल्य देणं आहे. आणि हे जर आम्ही खरोखर मनोभावे मला वाटत नाही कुठेही आम्हाला म्हणजे द्वेष, हिंसा, मत्सर याचा कुठे मागमूस राहणारच नाही इतका. म्हणून आपण जे मागाशी म्हणतो की गुलाबराव महाराज म्हणतात की विश्वधर्म व्हायला पाहिजे का, कारण प्रेम आमचा स्थायी भाव आहे. त्यामुळे माझी याच्याबद्दल अजिबात म्हणजे यत्किंचित सुद्धा शंका नाही आमची. आम्ही ते करताना कमी पडतोय याचं मला दुःख आहे. मात्र आता शेवटचं एक विचारतो की आपण ह्या व्यासपीठावरून संपूर्ण मानवजातीसाठी जर हे तत्त्वज्ञान अत्यंत उचित आहे, अनुसरणीय आहे, तर साधारणपणे त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, अनुष्ठानात काय 24 तासातले काही 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा काही नियम किंवा महत्त्वाचं त्याच्यामधलं काही अनुष्ठान असं आपण आपल्या अनुभूतीच्या आधाराने सांगावं आणि सर्व लोकांना एक आवाहन म्हणून, संदेश म्हणून आपण सांगावं असं वाटतं. अवघड आहे महाराज, म्हणजे मला ते सांगता येणार नाही कारण मलाच ते जमत नाही. पण ते जे तुकवड्याचं प्रमाण आहे, अगदी खरं सांगतो हे बघा, मी कधीही हे कुणाही समोर आजवर बोललो नाही. मी महाराजांच्या आग्रहामुळे तुमच्याशी फक्त बोललोय. ती जी तुकोबारायांचं प्रमाण आहे ना, जे जे म्हणजे तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. आमचा प्रत्येक व्यवहार हा चैतन्याशी आहे. ही भावना जर आम्ही मनात ठेवली ना महाराज, तर ती भावना मनात ठेवण्याचा प्रयत्न मी करतो, प्रत्येक वेळी फसतो हे सांगून टाकतो. पण हे केलेलं, आणि मी एकच फक्त म्हणत होतो, श्वाइट्झर नावाचा अत्यंत मोठा जगज्जेता म्हणजे जगत विख्यात शास्त्रज्ञ होऊन गेला. हा शास्त्रज्ञ केवळ हा होता ख्रिश्चन, पण भगवन म्हणजे जो आमच्या भागवत धर्माचा सांगावा आहे की जगाची सेवा म्हणजे जगदीश्वराची सेवा, हे त्याला पटलं. आणि म्हणून त्याने वयाच्या 40व्या वर्षी, तो धर्मोपदेशक होता, ते सोडून तो डॉक्टर बनला वयाच्या 40व्या वर्षी. तो वर्गामध्ये बसल्यानंतर त्याच्या निम्म्या वयाची मुलं हसायची की हा काय डॉक्टरी होणार म्हणून. पण तो डॉक्टर का झाला, कारण तो म्हणला हा एकच व्यवसाय असा आहे की जिथे थेट जीवाचं दुःख दूर करता येतं. त्याचं वाक्य असं होतं, तो म्हणला की एक दिवशी मला ऑपरेशन करता करता असा साक्षात्कार झाला की अरे आपल्याकडे सर्वत्र चैतन्य भरून आहे, हे त्याचं वाक्य आहे. म्हणून सर्वत्र चैतन्याची अनुभूती आहे, या भावनेतनं श्वाइट्झर म्हणला मी जगायचा प्रयत्न करतो. त्याच्या चरित्रामध्ये फोटो आहे, त्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये शेळ्या अशा हिंट आहेत. तो म्हणतो मी का हाकलू तिला, तिचा मला प्रादुर्भाव होणार नाही याची मी काळजी घेईन, पण तिला मी बाहेर नाही काढणार का, कारण ते पण चैतन्य आहे. ह्या भावनेतनं जगण्याचा आटोकाट प्रयत्न करणं म्हणजे कुठेतरी वारकरी सांप्रदायिक आम्ही आहोत, म्हणजे मी आहे, याची जबाबदारी, याची जाणीव बाळगण्यासारखं होईल. हे मी पुन्हा सांगतो, मी प्रयत्न करतो, मी दरवेळी फसतो, मी जिथून सुरुवात केली तिथे थांबतो. आज माझी बायको आली नाही हेही मला एका वाटतेने बरं वाटतं आहे, कारण हे जर मी म्हटलं असतं तर तिने घरी जाऊन माझी खडपट्टी काढली असती की दरवेळी आपला व्यवहार चैतन्याशी ही भावना ठेवून जगण्याचा आपण प्रयत्न करतो का. मला तर असं वाटतं ती चूक झाल्यानंतर माझ्या लक्षात येतं की अरे आपण असं वागायला नको होतं बरं का. ती सगळ्यांचीच अवस्था असते. पण मला असं वाटतं की हा आमच्या संप्रदायाचा, परंपरेचा सगळ्यात मोठा बोध आहे की पूर्णपणे आतहारी बाहेरहारी ही जी भूमिका आहे तिने सतत जगण्याचा प्रयत्न केलं की तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा, हे तिथे येतं. पण याला आटोकाट प्रयत्न करावे लागतात. ही अजिबात सोपी गोष्ट नाही.
मला थांबू का आता? आता मला खरंच लाज वाटते खूप. सर आपल्याला भरपूर त्रास दिला नाही, नाही, त्रास करू. परंतु हे जे विचार आहेत ह्या विचाराचा प्रचार प्रसारही पण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आपल्याला थोडी तसदी दिली. आम्ही त्याच्याबद्दल क्षमा याचना करतो. नाही नाही, मीच केलं जातं. आणि हे पुन्हा हे सगळं मी तुमच्यासारखाच आहे. मी स्वतःला 1 तास 1.5 तास बोलता येतं म्हणजे मी फार कोणी आहे, मला पूर्ण माहिती आहे मी किती कसा आहे आत्म तो. त्यामुळे हे काही फार मनावर घेऊ नका एवढी विनंती तुम्हाला. येऊ का महाराज सर? मी खाली बसलो आता.